नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बौद्ध समाजाचा आवाज उठविला आहे. त्यांनी बौद्ध समाजाच्या बाजूने जे आहे मोठं असं वक्तव्य केलंय. तर ते नेमकं काय म्हणाले, संपूर्ण माहिती, संपूर्ण घटना आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, केंद्र सरकारकडनं व त्यासोबत राज्य सरकार असेल, या सर्वांकडनं ज्या एक मोठी भूमिका घेण्यात आली होती गेल्या 8 वर्षापूर्वी. ती भूमिका होती ॲट्रॉसिटी कायद्याला कमजोर करायचं, ॲट्रॉसिटी कायद्याला नेस्तनाबूत करायचं. आणि त्यासाठी त्यांच्याकडनं भरपूर असे प्रयत्न चालू होते. त्यासाठी जे अनेक कायदे कानून तयार करण्यात येत होते व त्यासाठी कमिट्या वगैरे नेमणे, हे संपूर्ण कामं त्या ठिकाणी चालू होते. आणि जेव्हा ही गोष्ट बाहेर आली, न्यूज आर्टिकलमध्ये आली आणि बौद्ध समाजापर्यंत ही गोष्ट गेली किंवा आंबेडकरवादी लोकांपर्यंत ही गोष्ट गेली, त्यानंतर ते सर्वच्या सर्व संतापले आणि अक्षरशः संपूर्ण भारत बंद असं आंदोलन करण्यात आलेलं होतं. आणि ॲट्रॉसिटी कायदा मजबूत करा अशी मागणी देखील करण्यात आली होती. बौद्ध समाजाच्या एकीची मोठी मूठ त्या ठिकाणी तयार झाली, आंबेडकरवाद्यांच्या एकीची मोठी मूठ त्या ठिकाणी तयार झाली. आणि त्यानंतर केंद्र सरकारला अखेरकार झुकावं लागला आणि त्यांना जे आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. तर त्यावेळेस जे आहे मित्रांनो, ॲट्रॉसिटी कायदा हा मजबूत करण्यात आला केंद्र सरकारकडनं. आणि ॲट्रॉसिटी कायद्यात जे काही बदल करण्यात येणार होते ते मागे घेण्यात आले. परंतु त्यावेळी जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये लाखोच्या संख्येने भीमसैनिक रस्त्यावरती उतरले होते. बहुजन तरुण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरले होते. परंतु त्या ठिकाणी जे आहे ते रस्त्यावर उतरल्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडनं म्हणजे पोलिसांकडनं जे आहे त्या ठिकाणी त्या तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि ते गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यास व त्यासोबत त्यांना समोरील शिक्षण घेण्यास व त्यासोबत अनेक गोष्टींना अडचणी येत आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि हीच बाब लक्षात घेता राहुल गांधी यांनी 8 वर्षानंतर तो प्रश्न उपस्थित केलाय. आणि तो प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली की गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे 2 एप्रिल 2018 रोजी जो काही आंदोलन करण्यात आलेलं होतं, जो काही त्या ठिकाणी नारा देण्यात आलेला होता ॲट्रॉसिटीसाठी, त्यामध्ये ज्या लोकांवरती किंवा ज्या तरुणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ते संपूर्णच्या संपूर्ण मागे घेण्यात यावेत. म्हणजे त्या तरुणांना नोकरीसाठी, शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि अशी मागणी त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे, खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.